संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. सध्या पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेने त्यांची जी जाहिरात होती 600 पदांची, ती जाहिरात रद्द केलेली आहे. मग आता अनेकांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल की कोल्हापूर जिल्हा परिषदेने ही जाहिरात का रद्द केली. तर कारण अनेक जे स्थानिक उमेदवार होते कोल्हापूरमधले, ते जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेने ज्या पद्धतीने ती जाहिरात दिलेली होती त्यावरती आक्षेप घेतला. नेमका आक्षेप काय होता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. परंतु ही जी जाहिरात आहे ती आता रद्द करून पुन्हा एकदा त्याला रिवोट करण्यात आलेली आहे. म्हणजे ती जाहिरात त्यांनी पुन्हा नव्याने दिलेली आहे आणि ती ॲक्सेप्ट करण्यासाठी विनंती ही पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला त्यांनी केलेली आहे. आता ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात आता प्रॉब्लेम असा झाला आहे की ज्या उमेदवारांना प्रेफरन्स ऑलरेडी गेलेले आहेत. कारण कसं असतं की अनेक जणांना तांत्रिक अडचणी काय येत आहेत ते याचं कारण असं आहे की जर एखाद्या जिल्हा परिषदची जर किंवा एखाद्या आस्थापनेची जर जाहिरात बदलली किंवा काही झालं तर ती जाहिरात त्या उमेदवाराला लॉग इनला गेलेली असते आणि ती जाहिरात निघाल्यानंतर त्याच्यात जर बदल झाला तर ती जाहिरात परत ज्या उमेदवारांना प्रेफरन्स आले नाहीत तर मग ती त्यांना पण द्यावं लागते. कदाचित त्यामुळं OTPची समस्या, त्यानंतर हे जे काही तुम्हाला सर्व्हर डाऊन हे जे सुरू आहे त्याचं हे एक कारण मे बी असू शकतं. आता रद्द का केली आहे म्हणजे आयुक्तांना त्यांनी जे CO साहेबांनी जे पत्र लिहिलं आहे कोल्हापूरच्या, तर ती नेमकी काय केली आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, विषय होता की पवित्र पोर्टल ऑनलाईन प्रणालीमधून जाहिरात रद्द करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याकामी मान्यता मिळण्याबाबत. म्हणजे त्यांनी आयुक्त कार्यालयात मान्यता आणि ती मान्यता त्यांना लगेच मिळेल. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की 6/8ला त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती कोल्हापूर झडपीने. यामध्ये काय दिलं होतं की उपरोक्त विषयांवे प्रायमरी एज्युकेशन ऑफिसर कोल्हापूर याद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत सन 2026च्या प्राथमिक शिक्षक पद भरतीसाठी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवण्याचे माध्यम इंग्रजी 606 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हणजे NCTमध्ये जर आपण बघितलं, RTA जरी बघितलं तरी इंग्रजी असा कुठला विषय नाही आहे 1 ते 5साठी. म्हणजे सेम इंग्लिश, ते मागेसुद्धा आम्ही कोर्टामध्ये यासाठी लढलो होतो की स्पेशली इंग्रजी असं काही नाही आहे. 1 ते 5ला हे ऑल सब्जेक्ट असतात. तरीसुद्धा असं कुठेही नमूद नसताना त्या ठिकाणी पूर्णची पूर्ण जाहिरात ही इंग्रजी माध्यमासाठी देऊन टाकली. म्हणजे 606 पदं जे आहेत ना हे इंग्रजी माध्यमासाठी त्या ठिकाणी दिलेले होते. त्यामुळं तिथले स्थानिक जे होते कोल्हापूरचे उमेदवार किंवा आपले पवित्र पोर्टलचे जे काही भरतीमधले उमेदवार, त्यांनी तिथं जाऊन त्या ठिकाणी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी त्यावरती आवाज उठवला होता. आणि त्यामुळं काय झालं की ती प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात जी होती ती, तथापि जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांनी मराठी माध्यमाच्या जाहिरात नसल्याने त्यांचा विकल्प देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी ते शिक्षक भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता व कोल्हापूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाची पदे पूर्ण क्षमतेने उपलब्ध होणार नाहीत हे लक्षात घ्या. कारण जरी त्यांनी इंग्रजी माध्यमाची जाहिरात दिली असली तरी ती जाहिरातीमध्ये जागा भरल्याच गेल्या नसतात. ते जे पदं आहेत ना ते पदं रिक्त राहिले असते. नाहीतर मग जर त्या ठिकाणी जे उमेदवार मिळणार होते ना ते 50, 40, 30 मार्कावरती त्या ठिकाणी मिळणार होते. आतासुद्धा जर बघितलं तर भरती प्रक्रियेमध्ये अनेक उलटफेर होणार आहे. ज्यावेळेस यादी जाहीर होईल, रिझल्ट जाहीर होईल, त्यावेळेस काही उमेदवार अत्यंत कमी मार्कावाले जॉईन असतील आणि काही उमेदवारांना मार्क असूनसुद्धा ते बाहेर असतील. हे ज्यावेळेस यादी लागेल त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. म्हणजे भविष्यातल्या ज्या गोष्टी काय होणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. तुम्ही पाहिलं असेल की मी ज्यावेळेस जाहिरात सांगितली तशीच आली. ज्या काही तुम्हाला इथून अपडेट मिळतील ते अपडेट अशाच पुढे घडतील एवढं तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यात इंग्रजी म्हणजे क्षमतेने भरले गेले नसते किंवा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पदे जादा प्रमाणात रिक्त राहण्याची दाट शक्यता होती. तसेच स्थानिक उमेदवारांनी मराठी माध्यमाची पदे उपलब्ध व्हावी व न्याय मिळावा याकरता जिल्हा परिषदेच्या धोरणात अंशतः बदल करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. त्यामुळे
ही जी जाहिरात आहे ती 1ली ते 5वी 6वी ते 8वी आणि शिकवण्याचे माध्यम इंग्रजीचे 607 पदाऐवजी आता खालीलप्रमाणे त्यांनी दिली. काय दिले? 1ली ते 5वी जे आहेत ते सर्व विषय शिकवण्याचे माध्यम इंग्रजी. यापूर्वीची जी जाहिरात होती ती 346 पदाची होती, म्हणजे प्राथमिकची पूर्ण 346 पदे ही इंग्रजी माध्यमाला दिले होते प्राथमिकचे. आता ती सुधारित केली की मराठी माध्यमाचा आता 277 पदं दिलेले, म्हणजे जिथं एकही पद नव्हतं तिथं आता 277 पदं आलेले आहेत आणि इंग्रजी माध्यमाला तिथे 69 पदं त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि 6वी ते 8वी गणित आणि विज्ञानसाठी शिकवण्याचे माध्यम इंग्रजी. तर याला यापूर्वी जे आहे ते 130 पदं दिली होती इंग्रजीला, आता ते 104 पदं हे मराठी माध्यमाला दिलेत आणि 26 पदं हे त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाला दिले. त्यानंतर 6वी ते 8वी भाषा इंग्रजी शिकवण्याचे माध्यम इंग्रजी याला दिली होती 130 पदांची जाहिरात, परंतु आता जर बघितलं तर 104 पदं हे मराठीसाठी दिलेत आणि 26 पदं जे आहेत ते आता इंग्रजी माध्यमासाठी दिलेले आहेत. ही जी काय आहे ती जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आलेली. सबब इथं 1ली ते 5वी 6वी ते 8वी व इंग्रजी माध्यमाचे शिकवण्याचे माध्यम इंग्रजी 606 पदे यांची जाहिरात रद्द करण्यात यावी. याऐवजी उपरोक्त नमूद सुधारित पदसंख्येनुसार मराठी व इंग्रजी माध्यमांची पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मान्यता मिळावी ही नम्र विनंती. त्यासाठी जिल्हा स्तरावरून सुधारित जाहिरात देणेकामी आजच लॉग इनला सुविधा उपलब्ध करून मिळावी, जेणेकरून उमेदवारांना त्यांचा विकल्प देण्यास दिनांक 11 ऑगस्ट अखेर पुरेशी संधी मिळेल असं त्याने सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्व जो काही लढा दिला सर्वांनी त्यासाठी हे यश त्या ठिकाणी मिळालं आहे असं म्हणता येईल. कारण ऑलरेडी पदं भरूनसुद्धा जे मागच्या वेळेससुद्धा इंग्रजी माध्यमाचे पदं भरूनसुद्धा त्यांना मराठी माध्यमावरती त्या ठिकाणी दाखवलं गेलं होतं. आतासुद्धा समजा 606 म्हणजे सगळीची सगळी कोल्हापूर जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमाची पदं दिलेली होती. त्यामुळं कुठंतरी हे मराठी माध्यमांच्या मुलांवरती अन्याय आहे असं त्यांची भावना त्या ठिकाणी झाली होती. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पदं गेल्यामुळं खरं की त्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना त्यांनी त्याला विरोध केला आणि ती जाहिरात जी आहे ती पुन्हा एकदा सुधारित पद्धतीनं म्हणजे टाकण्यात आलेली आहे. त्यामुळं हा जो बदल आहे हा महत्त्वाचा बदल आहे. आणि आता जागा ज्या आहेत ज्या उमेदवारांना मराठी माध्यमाचे होते आणि कोल्हापूरच्या जागा आलेल्या नसतील त्यांनी आता ज्यावेळेस बघा बऱ्याच जणांना जागा आलेल्या आहेत, पण आता कोल्हापूरच्या जागा मराठी माध्यमाचं असेल त्याला आलेली नव्हती, त्यांनी परत जर आता रिफ्रेश केलं तर कदाचित कोल्हापूरची जागा त्याला ती दाखवेल. त्यामुळं हे जे तांत्रिक अडचणी येत असतील कदाचित याचं कारण हे सुद्धा असू शकतं. त्यामुळं OTP येत नाही आहे, अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्यावरती अधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे. आज उद्यापर्यंत सगळं क्लिअर होईल आणि एक गोष्ट निश्चित सांगतो की तारीख ही 100% वाढेल. त्यामुळं अजिबात चिंता करू नका, कुठलाही मनामध्ये असं भीती ठेवू नका की काय होईल, आता मुदत नाही आहे किंवा 2 दिवस राहिले असं नाही आहे. मुदत त्या ठिकाणी निश्चितपणे वाढेल. 11 तारखेपासून पुन्हा 7-8 दिवसाची मुदत देतील, परत 7-8 दिवसात देतील, असे 15-20 दिवसाची मुदत निश्चितपणे त्या ठिकाणी भेटेल. त्यामुळं चिंता करू नका, सर्वांना संधी मिळेल, हायपर होऊ नका. काही असेल तर मी तसं तुम्हाला अपडेट या चॅनलवर करत राहील. त्यामुळं जर कोणी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण भरतीचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुमच्या काही समस्या असतील, तुमचं काही मत असेल कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.